महाराष्ट्रातील प्रथम घोषित वन्यजीव अभयारण्य म्हणजेच राधानगरी वन्यजीव अभयारण्य आणि दाजीपूरची जंगल सफारी सुमारे 351 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या या अभयारण्यास युनेस्कोने पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि समृद्ध वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून घोषित केले आहे। कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहू महाराजांनी जलसंवर्धनाच्या उद्देशाने भोगावती नदीवर राधानगरी धरणाची निर्मिती केली। त्यांच्या या दूरदृष्टीमुळे इथली वनसंपदा आजही समृद्ध असून सह्याद्रीच्या हृदयात निसर्गाचा श्वास जिवंत ठेवून आहे। राधानगरी अभयारण्य म्हणजे धुक्याने झाकलेले घाट, घनदाट वनराई, शांत जलाशय। राधानगरी अभयारण्यात गवा हा मुख्य प्राणी असून हे अभयारण्य गव्यांसाठी राखीव आहे। सफारी दरम्यान गव्यांचे कळप सड्यांवर मुक्तपणे चराई करताना दृष्टीस पडतात। त्याचबरोबर येथील समृद्ध निसर्गामुळे इथे अस्वलांचा लक्षणीय वावर आहे। तसेच शाहू महाराजांच्या काळात या जंगलात वाघांचे प्रमाण मोठे होते। राधानगरी अभयारण्य हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि दक्षिणेकडील जंगलांना जोडणारा वाघांचा प्रमुख भ्रमण मार्ग असून सध्या इथे सरदार, रायबा, राणोजी हे नर वाघ स्थिरावले आहेत। तसेच इथे आढळतात 275 पेक्षा अधिक प्रकारचे पक्षी आणि असंख्य प्रकारची झाडे, झुडपे आणि वेली। सफारीमध्ये